मित्रांनो, मला आज प्रदर्शित एमर्जन्सी बघून शॉक बसला बरं का. तुम्हाला वाटेल हो, एमर्जन्सीचा तो काळ होताच इतका वाईट की तो पडद्यावर बघून शॉक बसणारच. बरोबर, पण मला बसलेला हा शॉक त्यासाठी नव्हता हो. हा शॉक दिला मला कंगना राणावत नावाच्या लेखक दिग्दर्शिकेने आणि अभिनेत्रीने. मी लेखक दिग्दर्शिकेने हा शब्द आधी घेतोय आणि नंतर अभिनेत्री म्हणतोय. तुम्हाला वाटेल कंगना राणावत दिग्दर्शक म्हणून काय डोंबल्याची शॉक देणार. मणिकर्णिकामध्ये तर फारच ॲव्हरेज होती ती. मग इथं काय वेगळं झालं सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे कंगनाच्या आज प्रदर्शित एमर्जन्सी या सिनेमाचा. हो, अगदी थोडक्यात. तर मित्रांनो, लेखक दिग्दर्शिका म्हणून कंगनाचा शॉक यासाठी होता की मी समजून चाललो होतो की हा केवळ एमर्जन्सीच्या डार्क पिरियडवरच बोलणारा आणि त्यावर आसूड ओढणारा सिनेमा असेल आणि कंगना या सिनेमात भारताच्या पूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना पूर्णतः खलनायिका म्हणून सादर करणार, म्हणजे केवळ आणि केवळ त्यांच्या निगेटिव्ह शेड्स हायलाईट करणार. मला वाटतं कंगनाची सध्याची पॉलिटिकल अलाइनमेंट बघता बहुतांश प्रेक्षकांना हेच अपेक्षित असणार. पण मित्रांनो, एमर्जन्सीमध्ये असं होत नाही, अजिबात होत नाही. असं नाही, पण जर तुम्हाला इंदिरा गांधी केवळ कशा वाईट होत्या हे बघायचं आहे आणि म्हणून तुम्हाला हा सिनेमा बघायचा असेल तर तुम्ही हा सिनेमा न बघितलेला बरा. म्हणून मला शॉक बसला. एमर्जन्सी ही एक प्रॉपर अशी पॉलिटिकल प्रोपगेंडा फिल्म अथवा उजव्या विचारधारेचा एक प्रचारपट असेल. यात इंदिरा गांधी केवळ वाईट कशा होत्या एवढंच बघायला मिळेल अशी माझी समजूत अथवा अपेक्षा कंगनाने खोटी ठरवून मला शॉक दिला आणि मी हे खूप जबाबदारीने बोलतोय. आणि हो, अजून एक सरप्राईज म्हणजे हा केवळ एमर्जन्सी पुरता सिनेमा नाही, तर मी म्हणेन इंदिरा गांधी यांचा थोडक्यात काढलेला अथवा ओघवता आढावा घेणारा बायोपिक सुद्धा याला तुम्ही म्हणू शकाल. 1962च्या चीनसोबतच्या युद्धानंतर आसाम भारतापासून न तुटू देण्यात इंदिराजींचा काय रोल होता इथपासून कथानकाची सुरुवात होते मित्रांनो. यानंतर एकानंतर एक महत्त्वाच्या अशा घटनांचा ओझरता अथवा धावता आढावा पटकथेत घेतला गेला आहे, ज्याचा शेवट होतो 1984 सालच्या इंदिराजींच्या हत्येत. महत्त्वाच्या घटनांमध्ये नेहरूजींच्या आणि लालबहादूर शास्त्रींच्या संशयास्पद मृत्यूनंतर इंदिराजींचे पंतप्रधान होणं, 1971चे पाकिस्तानसोबत जिंकलेले युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती, इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा या अहंकाराने पछाडल्यानंतर घटनाक्रम आणि त्यातून 1975 साली डिक्लेअर केलेली एमर्जन्सी, इथपर्यंत इंटरवलपर्यंतची पटकथा आहे मित्रांनो. इंटरवल नंतर दाखवलेला जो घटनाक्रम आहे, या घटनाक्रमात एमर्जन्सीच्या 2 वर्षात राजकीय विरोधकांवर, मीडियावर आणि लोकांवर झालेले अत्याचार, सोबतच एमर्जन्सी दरम्यान मुलगा संजय गांधी याला दिलेले अमर्याद अधिकार आणि त्यातून निर्माण झालेली जी दडपशाही होती, झुंडशाही होती, ती 1977ला मग झालेली चूक लक्षात घेणे आणि एमर्जन्सी हटवणे आणि त्यानंतर घोषित केलेल्या निवडणुकात दारुण पराभव होणे, पराभवानंतर पुन्हा त्यातून उभारी घेऊन पुन्हा पंतप्रधान होणे, पंजाबमधील खलिस्तानच्या चळवळीला लगाम घालण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि त्यामुळे झालेली हत्या, असा साधारण सिनेमाचा प्रवास आहे मित्रांनो. हा घटनाक्रम खूप मोठा आहे, तरीही बऱ्याच थोडक्यात कंगनाने याला दाखवलं आहे. मला नवल याचं वाटलं की या सिनेमाचं नाव कंगनाने एमर्जन्सी का ठेवलं, कारण यात जरी एमर्जन्सीवर फोकस असला तरी इंदिराजींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या अशा आणि आता उल्लेख केलेल्या जवळपास सर्वच घटना यात दाखवण्यात आल्या. खरं तर हा बायोपिक आहे असेच मी म्हणेन, भलेही धावता असेल, आणि म्हणून एमर्जन्सी या टायटलमुळे काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो. बरं, आधी म्हटल्याप्रमाणे यात ज्याप्रमाणे इंदिराजींच्या एमर्जन्सीसारख्या किंवा संजय गांधींना खुली छूट देण्यासारख्या चुकीच्या निर्णयांवर, त्यांच्या अघोरी महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवलं गेलंय, त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आसामचे भारतात राहणे, 71च्या युद्धातील विजय आणि त्यासाठी अमेरिकेचा दबाव झुगारून त्यांना राष्ट्राध्यक्षांना दिलेलं आव्हान, पोखरण येथील अणुबॉम्बची पहिली टेस्ट, निवडणुकीतील पराभवानंतर न खचता पुन्हा उभारी घेण्यासाठी लागणारे आत्मपरीक्षण, ऑपरेशन ब्ल्यू स्टार वगैरे वगैरे असे बऱ्याच चांगल्या गोष्टींना सुद्धा त्यांनी टच केला आहे किंवा दाखवलं आहे. एकंदरीत त्यांचं देशावर असलेलं प्रेम यावरही तेवढ्याच प्रकर्षाने भाष्य करण्यात आलंय मित्रांनो.
म्हणजे कथा लिहिताना कंगनाने आणि पटकथा लिहिताना रितेश शहाने ही काळजी घेतली आहे की सिनेमा कुठल्या एका अँगलने न दाखवण्याचा. शिवाय दिग्दर्शिका म्हणून सुद्धा मला यात कंगनाचा प्रभाव जाणवला. नो डाऊट पटकथेची लांबी जास्त झाली आहे, जवळपास 2.5 तासांच्या वर सिनेमा आहे, पण तरीही डायरेक्टर म्हणून कंगनाने तो काळ जास्तीत जास्त नेमका आणि अचूक कसा दिसेल, शिवाय काय दाखवावं आणि काय दाखवू नये यावर तिने बराच अभ्यास केल्याचं मला जाणवलं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट दाखवून कंगनाने याच्यात एक तटस्थ लेखक दिग्दर्शिका म्हणून बाजी मारली आहे असं मला वाटतं. पण यात इंदिराजींच्या चाहत्यांना असं वाटू शकतं की त्यांच्याबद्दल आणखी चांगलं का नाही दाखवलं, किंवा त्यांच्या विरोधकांना असं वाटू शकतं की आणखी वाईट का नाही दाखवलं. पण मित्रांनो, या चर्चेला काही अंत नसतो. अभिनयाच्या बाबतीत मला कंगनाचे काम जाम आवडलं. तिचे मॅनरिझम, तिचे फेशियल एक्सप्रेशन्स, हावभाव, हालचाली, तिचा गेटअप सगळं छान जमलं आहे. थोडक्यात ती इंदिरा दिसते पण आणि इंदिरा वाटते पण. मेकअपनी ती इंदिरा दिसते आणि तिच्या प्रगल्भ अशा अभिनयाने ती इंदिरा वाटते. कंगनाची विरोधक काहीही म्हणून, पण तिने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत यात जाणवते, ज्याच्यासाठी तिची तारीफ व्हायला हवी. कंगनानंतर लक्षात राहणाऱ्या भूमिका आहेत जयप्रकाश नारायणच्या भूमिकेत अनुपम खेर, जगजीवन राम यांच्या भूमिकेत सतीश कौशिक, पुपुल जयकर यांच्या भूमिकेत महिमा चौधरी, RK धवनच्या भूमिकेत दर्शन पंड्या, सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण आणि लास्ट बट नॉट लिस्ट संजय गांधीच्या भूमिकेत विशाख नायर यांच्या भूमिका. एक भूमिका आहे जी सबशेल फेल झाली आहे, ती म्हणजे श्रेयस तळपदेने साकारलेले अटल बिहारी वाजपेयी. अजिबात जमली नाही ही भूमिका श्रेयसला. खरं तर त्यापेक्षा पंकज त्रिपाठीलाच ही भूमिका पुन्हा साकारायला विनंती केली असती तरी चालले असते. असो, बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या तांत्रिक बाबतीत सिनेमा ठीक आहे. गीत संगीताला कथानकात विशेष स्थान नाही आहे, पण तरीही मनोज मुंतशीर यांनी लिहिलेली गाणी अर्थपूर्ण आहेत. मित्रांनो, एकंदरीत असा आहे एमर्जन्सी. ना पूर्ण डावा न पूर्ण उजवा, काहीसा उजवीकडे कललेला आहे पण पूर्ण नाही. पाहू शकता, अगदीच थिएटरमध्ये असं नाही, OTTवर आल्यावर का होईना. मी याला अबव ॲव्हरेज असं म्हणेन. आउट ऑफ 5 मी याला देईल 3 स्टार. मित्रांनो, तुम्हाला आमचा एमर्जन्सीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.